श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ असणार आहे एकदम युनिक अशी डिझाइन, पण तेही एकदम रद्दी कपड्यामधून। म्हणजेच रद्दी म्हणजे तुम्ही जे ब्लाउज पीस जे असतात, ब्लाउज शिवून किंवा ड्रेस शिवून जे उरलेले कापड असतात ते मला माहित आहे सगळेजण ठेवतात। बरं, ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाहीये त्यांच्याकडे तसे मटेरियल नसणार आहे, पण तरीही तुम्ही काही ब्लाउज असे असतात की ते शिवत नाही, ते तसेच ब्लाउज पीस पडलेले असतात, त्यापासून तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही विकत कापड आणून सुद्धा बनवू शकता। असं काही नाहीये की ते रद्दी कपड्यातलंच बनलं पाहिजे। मी फक्त रियूज कसा करू शकतो आपण काही उरलेल्या कपड्यांचा याच्यासाठीच व्हिडिओ मी बनवते। लास्ट व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला आणि खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान असणार आहे, एक युनिक डिझाइन असणार आहे आणि ते काय असणार आहे हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा। मी अशा छान छान डिझाइन तुमच्या सोबत घेऊन येणार आहे, तर त्यासाठी सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आज जे क्राफ्ट बनवणार आहोत ते असणार आहे मस्त असं ताटाखाली ठेवण्यासाठी बनवणार आहोत वस्त्र। आपण नैवेद्याच्या ताटाखाली किंवा केळवणाचं ताट असेल तर त्या केळवणाच्या ताटाखाली ठेवण्यासाठीचं वस्त्र। आता तुम्ही तुमच्याकडे जे साहित्य आहे म्हणजेच उरलेले कापड आहेत ते काढायचे आहेत। तुम्ही जे बनवणार आहात क्राफ्ट त्यासाठी लागणार किती कापड आहे आपल्याकडे ते काढायचे आहेत आणि त्यातून तुम्ही कलर कॉम्बिनेशन ठरवायचं आहे। आता त्याच येलो कलर साठी मी अस्तर घेतलेला आहे, येलो कलरचंच कॉटनचं अस्तर। आता इथे मी ताट वापरलेला आहे कारण याच ताटाच्या मापाने आपण ते वस्त्र बनवणार आहोत। मग तुमच्याकडे नैवेद्याचं एखादं स्पेशल ताट असेल किंवा रेग्युलर ताट असेल ते तुम्ही वापरून अशा पद्धतीने सर्कल कट करून घ्यायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे, यामध्ये कोणतंही मेजरमेंट नाहीये, हेच असलं पाहिजे असं काही नाहीये। आता सेम जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती आपण बघूया की हे बरोबर बसतंय का। तर करेक्ट लकीली आपलं हे कापड बरोबर त्याच मेजरमेंटचं मिळालेलं आहे। जर थोडंसं कमी जास्त असेल तर तुम्ही सर्कल कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही कापड इथे चेंज करू शकता। तर अगदी लकीली आपलं हे कापड मस्त त्याच मेजरमेंटचं मिळालं असल्यामुळे खूपच सुंदर काम झालेलं आहे। आता हे सर्कल तर दोन्ही कट करून झाले, आता हे बाजूला ठेवूया। आता याची जी साइडची डिझाइन आहे ती आपण इथे कट करायला घेऊया। आता तुम्ही साइडला जी डिझाइन आहे ती मी एक सिंपल डिझाइन तुम्हाला दाखवते, ते म्हणजे अशा पद्धतीने एक फोल्ड करून कापड घेऊ शकता, म्हणजेच सेम कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा प्लीट्स पाडून घेऊ शकता। ही इझी डिझाइन तुम्ही आरामात लावू शकता। जर तुम्हाला मी आता दाखवणार आहे ती डिझाइन जमणार नसेल किंवा तेवढा टाइम नसेल, कापड नसेल तर आता मी आज जी दाखवणार आहे ती एकदम छान अशी डिझाइन असणार आहे आणि त्यासाठी मी वापरणार आहे ते वाटी। आता तुम्ही म्हणाल की आज सगळं किचन हिने वापरात काढलेलं आहे, ताटाचा वापर, वाटीचा वापर, कारण मला माहित आहे या वस्तू तर तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या असणारच आहे आणि याचाच वापर करून जर तुमचं क्राफ्ट बनणार असेल तर किती छान आहे। म्हणजे कोणतेही मेजरमेंट नाहीये, कोणताही टेप नाहीये, काही टेपचा वापरच केलेला नाही आपण आज। तर असं मस्त असं वाटी ठेवायची आहे आणि 3/4 भाग तुम्ही या वाटीचा कट करून घेऊ शकता किंवा हाफ सर्कल कट करून घेऊ शकता। आता आपण हे जे उरलेलं कापड आहे त्यात सुद्धा आपण हे पीस काढून घ्यायचे आहेत। तुम्ही जर असंच ऍडजस्ट करून व्यवस्थित पीस काढले तर भरपूर सारे तुमच्याकडे पीस तयार होतील। तर या पद्धतीने आपण भरपूर सारे असे हाफ सर्कल कट करून घेणार आहोत। आज मला कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर मिळालेलं आहे, म्हणजेच माझ्या घरामध्येच हे कापड मी ठेवलेले असतात पण माझ्या लक्षात येत नाहीत की असं किती छान कलर कॉम्बिनेशन ह्या दोन्हींचं होऊ शकतं। तर मस्त असं पर्पल कलर आणि त्याला एक छानसा मँगो कलर असं कापड प्लेन, कारण मी इथे जे पर्पल घेतलेला आहे ते खूप सारी डिझाइन असलेला आहे म्हणून मी मधला जो भाग आहे तो प्लेन घेतलेला आहे। जर तुमच्याकडे मोठा भाग तुमच्याकडे डिझाइनवाला असेल तर तुम्ही मधला भाग आहे तो डिझाइनवाला घ्या आणि साइडचा भाग आहे तो प्लेन घेऊ शकता। आता हे हाफ सर्कल आहेत हे
अशा पद्धतीने अरेंज करायचेत, म्हणजे मेन फॅब्रिक, त्यावरती अस्तर, त्यावरती तुम्ही कॅनव्हास सुद्धा लावू शकता। पण माझं जे कापड आहे पर्पल कलरचं हे थोडंसं जाडसर आहे, म्हणून मी इथे कॅनव्हास वापरलेला नाहीये। तुमच्याकडे जर पातळ कापड असेल एकदमच तर तुम्ही कॅनव्हास वापरू शकता। आता सर्कल आहे साईडचा, त्याला मी 1/2 इंचावरती अशा पद्धतीने टिप देऊन घेतलेली आहे आणि छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत, म्हणजेच आपण आतली बाजू बाहेर काढल्यानंतर एकदम व्यवस्थित त्याचा आकार तयार होतो, फिनिशिंग छान येतं। तर अशा पद्धतीने आपले हाफ सर्कल तयार करून घ्यायचे आहेत। मी या पद्धतीने खूप सारे तुम्हाला याआधी सुद्धा तोरण बनवण्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलेले आहेत, म्हणून झटपट मी माझे बनवून घेतलेत। तुम्ही सुद्धा तुमचे पार्ट्स बनवून घ्या आणि आता पुढची प्रोसेस बघूया। आता घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर। तर त्यासाठी मेन फॅब्रिक थोडंसं बाजूला ठेवूया आणि अस्तरवरती या पद्धतीने आपले हे जे छोटे छोटे पीस आहेत, पाकळ्या आहेत, त्या आपण अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये काहीही म्हणजे वेगळं किंवा मेजरमेंटने मी बनवलेलं नाहीये, तुम्ही फक्त अरेंज करत जायचंय। तुमच्याकडे जर कमी पाकळ्या असतील तर थोडंसं अंतर मध्ये मध्ये ठेवू शकता आणि पाकळ्या लावू शकता। आता माझ्याकडच्या 2 ज्या पाकळ्या आहेत साईडच्या त्या उरल्यात, पण मी उगीचच मला ह्या पण लावायच्यात म्हणून मी गर्दी केलेली नाहीये। पाकळ्या मी पिन लावून सिक्युअर करून घेतलेल्या आहेत, बिलकुल हलणार नाहीत। आता यावरती मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा मी पिन लावून व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे। यामुळे काय होतं की आपण शिलाई करताना कोणताही पार्ट सरकत नाही, त्यामुळे फटाफट शिलाई करू शकतो। आता शिलाई करताना 4 ते 5 इंचाचा भाग मोकळा ठेवायचा, तिथे शिलाई करायची नाहीये आपल्याला, कारण आपल्याला आतलं कापड आहे ते बाहेर काढायचं आहे। नेहमीचीच पद्धत आहे, अगदी सोपी पद्धत आहे। तर या पद्धतीने मी थोडासा भाग बाजूला ठेवलेला आहे शिलाई न करता, आणि आपण याच्या पिन्स काढून घेऊया। वरच्या साईडचे जे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि छोटे छोटे कट याला देऊन घेणार आहोत। सर्कल किंवा कोणताही कोन असेल तर तिथे छोटे छोटे असे नॉच देऊन घेतले तर एकदम छान फिनिशिंग येईल तुम्ही कोणतंही क्राफ्ट बनवताना। तर या जे आपण मोकळा ठेवलेला भाग होता त्यातून आपण अशा पद्धतीने आतला भाग आहे तो बाहेर काढणार आहोत। आता हा काढताना अगदी काळजीपूर्वक काढा, कारण भरपूर सारे आपण पिन लावलेले असतात याला। तर या पिन बघत बघत कापड फाटू नये किंवा आपल्या हाताला पिन लागू नये याची काळजी घेतच तुम्ही हे पार्ट्स बाहेर काढायचे। किती सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही, कलर कॉम्बिनेशन आणि याचे आकार एकदम फुल तयार झाल्यासारखं झालेलं आहे, खूपच सुंदर। आता जो मोकळा भाग ठेवला होता तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेच सेम याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, यावरती वरून शिलाई करून घ्यायची आहे। थोडासा वेळ लागेल कारण सर्कल भाग आहे तो थोडासा ऍडजस्ट करताना वेळ लागतो। आता पूर्णपणे आपण जे सर्कल बनवलेलं आहे त्याला एक छानशी नाजूकशी गोल्डन कलरची लेस मी लावून घेतलेली आहे। आता तुमच्याकडे जी लेस असेल ती तुम्ही इथे लावू शकता। आता हे जे बनलेलं आहे हे सुद्धा तुम्ही असंच वापरू शकता, पण आपल्याला काहीतरी युनिक बनवायचं असतं नेहमीच, तर मी इथे स्वस्तिक काढून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे सेंटर कुठे येतोय किंवा याच्या लाईन व्यवस्थित आपल्याला कशा काढता येतील तर त्याची सोपी पद्धत तुम्हाला इथे दाखवते। याचा सेंटर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे, साईडच्या लाईन्स सुद्धा मी अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेले आहेत। अगदी सोपी पद्धत मी सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करू शकता। आता सेंटर पासून 5 सेंटीमीटर खाली, 5 सेंटीमीटर वर, साईडला सेम मी मेजरमेंट घेतलेले आहेत। यामुळे तुमचं जे स्वस्तिक बनणार आहे ते अगदी मेजरमेंटनुसार छान सुंदर आणि परफेक्ट बनणार आहे। तर सगळ्या बाजू मी 5-5 सेंटीमीटरचे घेतलेले आहेत, म्हणजे तुमचं जे सर्कल आहे मेन ते केवढं मोठं आहे छोटं आहे त्यानुसार तुम्ही हे स्वस्तिक बनवू शकता। तर इतकं सुंदर स्वस्तिक आपलं हे ड्रॉ करून झालेलं आहे।
आता त्यावरती एकदम छान नाजूक अशी लाल कलरची लेस मी लावून घेते। आता इथे मला पर्पल किंवा पिंक लेस मिळाली नाही म्हणून मी ते लाल कलरची लावते। तुम्ही याऐवजी पर्पल किंवा लाल म्हणजेच तुम्ही साईडला जे कापड लावणार आहात त्यातलीच कलरची एखादी छानशी लेस असेल तर ते लावू शकता, किंवा तुम्ही मेन मधलं जे कापड आहे त्यावरती कोणतं उठून दिसेल त्यानुसार तुम्ही लेस लावू शकता। इथे लेसने बनवलेलं स्वस्तिक आहे, त्याऐवजी तुम्ही फॅब्रिक पेंटने, ॲक्रेलिक पेंटने इथे पेंट सुद्धा करू शकता। एखादा छानसा मंत्र लिहू शकता। तर खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती मी सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या आयडिया सुचतील, तुम्ही सुद्धा ते बनवू शकाल घरामध्ये। लास्ट व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला म्हणून म्हटलं की तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी डिझाईन तुमच्यासोबत शेअर कराव्यात। तर हे आपलं मस्त असं वस्त्र तयार झालेलं आहे। तुमच्याकडे आता फटाफट कोणताही सण आहे किंवा केळवणासाठी कुणीतरी आलेला आहे आणि तुमच्याकडे टाइम नाहीये रांगोळी काढायला, तर हे वस्त्र ठेवा, त्यामध्ये मस्त असं ताट भरलेलं जेवणाचं ताट ठेवा आणि तुमचं हे काम 2 सेकंदात तुमचं रांगोळीचं काम हे वाचणार आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे। आणि एक तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये पाहुणे येतात, ओटी भरतात, तर तो पीस त्या पाहुण्यांना आवडेलच असं काही नाहीये, पण त्याऐवजी तुम्ही जर अशा पद्धतीचं काहीतरी वस्त्र दिलं किंवा कोणतीही क्राफ्टची वस्तू दिली तर ते आवडीनं वापरतील। तर नक्की ट्राय करून बघा।